श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, दाराबाहेर आज छान अशी रांगोळी काढलेली मी. आणि आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, पहिले मी वांगे असे भाजून घेतले गॅसवरती. तर छान असे भाजून घ्यायचेत वांगे. तर वांगी भाजून झाली माझी. त्याच्यानंतर मी इकडे पीठ मळायला घेतलेलं, चपाती बनवायची होती. तर बघा, मी पीठ मळायला असं खोलगट जे डिश असतो ना, त्या टाईपमध्ये एक भांडं घेतलेलं. त्याच्यामध्ये ना लवकर पीठ मळून होतं. आपण कसं पहिल्यापासून परातीमध्ये मळतो, पण परातीमध्ये वेळ लागतो. तर मी या डिशमध्ये पीठ मळून घेतलं आणि माझं पीठ वगैरे मळून झालेलं. तेवढ्यात काकू आल्या. तर त्यांनी ना रवा बनवून आणलेला. तर आईंची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे काकू बघा असं गरमागरम रवा बनवून घेऊन आल्या. आणि आईंना रवा खावासा वाटत होता. त्या काकूंना बोलल्या आल्यावर की म्हणजे मी ऋतुजाला सांगणारच होती की मला रवा बनव, पण बघा त्यांनी आईंच्या मनातलं ओळखलं, अशी त्यांची फ्रेंडशिप आहे. तर त्यांनी छान असा गरमागरम रवा आणलेला. तो मी वाट्यांमध्ये काढून घेत होते आणि इकडे त्या दोघींच्या गप्पा चालू होत्या. तर आम्ही छान असं रवा खात खात गप्पा मारत होतो. तर छान वाटतं ना असं, आपण आजारी असलो की कोणी आपल्याला जे आवडतं तो पदार्थ करून देतं. तर बघा, काकूंनी रवा बनवून आणला. तर आम्हाला खूप छान वाटलं असं. म्हणजे तर आपण जर कुणासाठी काही केलं तर तेही आपल्यासाठी करतात. तर काकून ते नेहमी आम्हाला म्हणजे खूप कधीही आम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते आमची नेहमी मदत करतात. तसंच आम्ही पण त्यांची मदत करतो. तर असं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी की ज्याला आपण हक्काने काही बोलू शकतो, त्याच्याकडून अपेक्षा करू शकतो. तसंच काकूंना आम्ही हक्काने कधीही काही सांगतो. कधी आम्हाला काही लागलं तर त्यांच्याकडून घेऊन येतो आणि त्यांनाही कधी काही लागलं तर ते आमच्याकडून घेतात. तर असं आहे आमचं बॉन्डिंग. तर इकडे मी आता जेवण बनवायला घेते. तर बघा, मी कांद्याची चटणी पण बनवणार आहे आज. तर असा उभा कांदा आहे ना, तो चिरून घ्यायचा असा बारीक बारीक. आणि इकडे लसूण पण घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे. तर तो लसूण असा कट करून घेतला छोटा छोटा. आणि कांदे आहेत ना, उभे कापल्यानंतर त्याला असं मोकळं करायचं, म्हणजे एक एक पाकळी त्याची अशी मोकळी झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने मी लसूण वगैरे कट करून घेतलं आणि थोडंसं असं त्याला ठेचून घेतलं थोडंसं. चला, आता मी चटणी बनवायला घेते. तर कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी आणि जिरे टाकलं. त्याच्यानंतर लसूण टाकला आणि लसूण असा फ्राय झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि नंतर जो कट केलेला कांदा आहे तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि आपले जे मसाले आहेत, लाल तिखट आणि आपला जो घरचा मसाला आहे ना, तो नंतर टाकायचा आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घेतलं मी. आणि आता हे मिक्स करून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आणि मग 5-10 मिनटानंतर आपण बघूया. कांदा छान असा शिजून द्यायचा स्लो गॅस करून. तर आता मी इकडे याच्यावरती झाकण ठेवते आणि याला छान असं शिजून देते. तर आता कांदा शिजतोय तोपर्यंत इकडे मी भरीतसाठी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला. आणि आता बघूया, 5 मिनटं झालेले आहेत. आता बघूया आपण कांदा फ्राय झालेला आहे का. तर कांदा फ्राय झालेला आहे. तर आता आपला जो घरचा मसाला आहे तो मी या ठिकाणी टाकलेला आहे. तर हा घाटी मसाला आहे आमचा, तो मी टाकला 1.5 चमचा. आणि लाल तिखट टाकलं, धना पावडर पण टाकलेली त्याच्यामध्ये. तर असेच आपले घरचे मसाले टाकायचे. आपण जसं तिखट खातो त्याप्रमाणे मसाले टाकायचे. तर ते छान असे मिक्स करून घेतले मी मसाले सर्व. आणि आता चटणीमध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आपलं चवीनुसार. आणि थोडंसं तेल पण टाकलेले मी या ठिकाणी. तर आता मीठ वगैरे टाकून पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं. आणि पुन्हा 2 मिनटानंतर आपण बघूया. आपली चटणी तयार होती तोपर्यंत मी इकडे मूग डाळ बनवायला घेतलेली, तिखट मूग डाळ. तर त्यासाठी मी सगळं कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतलेलं. आणि कुकरमध्ये बनवणार आहे मी डाळ. तर कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लसूण टाकला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकून घेतला, कांदा टाकून घेतला. आणि ते छान असं फ्राय करून घ्यायचं, लालसर असं. आणि इकडे मी चटणी पण पाहत होते मध्ये मध्ये.
तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून घेतला. आणि आता बघूया आपण चटणी बघूया. बघा चटणीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित आपला कांदा वगैरे शिजलेला आहे. तर आपली चटणी आता तयार आहे. तर हे फ्राय झालं ना की त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, आपला जो घरचा मसाला आहे तो टाकायचा. म्हणजे व्हिडिओमध्ये ते आलेलं नाही आहे. आणि नंतर डाळ वगैरे टाकून घ्यायची. पाणी टाकायचं आपल्याला हवं त्याप्रमाणे, मीठ वगैरे टाकायचं आणि छान अशी कोथिंबीर टाकायची. आणि याच्या कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर ही फक्त मुगाची डाळ आहे, छान लागते ही. तुम्ही नक्की बनवून बघा एकदा. आणि इकडे बघा काकूने मला जे वांगे आहेत त्याची साल वगैरे काढून दिलेली. आणि मी इकडे भरीत बनवायला घेतलं त्यानंतर. तर भरीत बनवताना पहिला हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. तर वांगी अशा पद्धतीने मी छान अशी कट करून घेतली छोटी छोटी. कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता टाकायचा आणि जे आपण मिक्सरला हिरवी मिरची लसूण वाटलेलं ते टाकून घेतलं. हळद टाकली, छान असं ते मिक्स करून घेतलं. आणि थोडंसं तेल टाकलं. मला वाटलं थोडंसं कमी वाटते त्याच्यामुळे थोडं ॲड केलं तेल. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर ते छान असं मिक्स करून घेतलं वांगं वगैरे टाकून. तर ते मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचे चवीनुसार. आणि याच्यावर आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचे आणि छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. तर आता 5 मिनटं नंतर आपण बघूया. इकडे बघा जी कुकरला डाळ बनवलेली बघा किती छान झालेली आहे डाळ. तर आता सर्व भाजी वगैरे बनवून झाल्यानंतर मी चपातीचं जे पीठ मळून ठेवलेलं ते छान असं भिजलेलं. मग मी इकडे चपात्या बनवायला घेतल्या. तर मी चपाती बनवतच होते तेवढ्यात काकू आल्या, बोलल्या मी भाजू लागते तुला चपाती. तर त्या असंच नेहमी मदत करत असतात मला कधी पण आल्या तरी. तर बघा त्या आलेल्या, मग त्यांनी चपात्या भाजल्या आणि मी लाटल्या. तर चपाती वगैरे बनवून झाल्यानंतर आम्ही छान असं गरमागरम जेवण वगैरे करून घेतलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.